शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही जी 2025 साली म्हणजे थर्ड टेट होणार आहे त्याला उशीर होतोय आणि बरेचसे जण विचारतात की मॅडम खरोखर एक्झाम होणार आहे का, उशीर का होतोय, आणि असे बरेचसे प्रश्न सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. तर त्या संदर्भामध्ये आपण बघूयात की या परीक्षेला एवढा उशीर का होतोय. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर की बरेचसे जे DED किंवा BEd ॲपियर विद्यार्थी आहे म्हणजे शेवटच्या वर्षाला आहेत ते मला सातत्याने प्रश्न विचारत आहेत की मॅडम आम्हाला संधी मिळणार का. कारण यापूर्वी ॲपियर विद्यार्थ्यांना संधी दिली जात नव्हती. म्हणजे ज्या तारखेपर्यंत आपल्याला आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी तारीख दिलेली आहे त्यापूर्वी तुमचे ते म्हणजे पासआउट तुम्ही DED किंवा BEd असायला हवं होतं. परंतु यावेळी जर त्यांना संधी दिली तर कदाचित आपल्या परीक्षेला थोडाफार उशीर होऊ शकतो. त्याचबरोबर ज्या पद्धतीने आपल्याला मार्च किंवा एप्रिलमध्ये मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहिरात येणं अपेक्षित होतं, परंतु त्यानुसार आपली जाहिरात आलेली नाही आहे. तर मग एक्झाम खरंच मे किंवा जूनमध्ये होईल का, मेच्या शेवटच्या आठवड्यात होईल का, हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. तर कसं आहे की अजूनही जाहिरात आलेली नाही आहे, तर त्यासाठी हा एक मुद्दा असू शकतो. दुसरा मुद्दा असा आहे की पुढे निवडणुका होऊ घातल्या आहेत, तर त्यामुळे जाहिरात आत्ता काढत असेल तर त्यांना तो विचार करावा लागेल. पुढे आचारसंहिता वगैरे लागणार आहे, तर त्या वेळेचा विचार करून कदाचित जाहिरात अजून आली नसावी. तर मी मागे एकदा आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तिसरी अभियोग्यता चाचणी जुलैमध्ये होऊ शकते, हे मी मागे बोलले होते. परंतु ज्या पद्धतीने शासनाच्या जे आपल्याला शासनाची किंवा आपल्या प्रशासनाकडून आपल्याला ज्या पद्धतीच्या सूचना येतात, मागे आपल्याला एक छोटंसं परिपत्रक आलं होतं, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर आपली परीक्षा होणार आहे, थर्ड टेट होणार आहे, तर तुम्ही अभ्यासाची म्हणजे अभ्यास सुरू ठेवा. तर अशा पद्धतीने आलं होतं. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की जून जुलैमध्ये एप्रिल मेमध्ये परीक्षा, मे जूनमध्ये परीक्षा होईल, एप्रिलमध्ये आपली जे काही आहे ते हे आपली जाहिरात येईल. तर जाहिरात अजून आलेली नाही, तर ती एक गोष्ट त्यासाठी कारणीभूत असू शकते. तर अशा पद्धती आहे. आणि त्याचबरोबर सगळे मला विचारते की मॅडम जुलैची जी आपली जुलै महिन्यामध्ये आपले जे काही हे होणार आहे CTET, तर त्यांना संधी मिळेल का. तर परीक्षा जर लेट झाली ना मित्रांनो, आणि अगदी थोडंसं परीक्षा आपली एक्झाम लेट होत असेल आणि त्यांची परीक्षा झाली असेल तर कदाचित मागच्या वेळेसारखी त्यांनाही संधी मिळू शकते. तर या सगळ्या बाबीचा विचार करता जर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडल्या तर परीक्षा आपली थोडीफार लांबणीवर जाऊ शकते, परंतु परीक्षा होणार, 100% होणार. खूप जणांचा हा प्रश्न होतो की मॅडम खरंच परीक्षा होणार का. तर बघा, मी तुम्हाला मागेही म्हटले होते, आताही म्हणते, परीक्षा होणार. परीक्षेमध्ये जर थोडाफार विलंब झाला तर या कारणांमुळे होऊ शकतो, परंतु परीक्षा होणार. आणि जर जाहिरात आली तर तुमची परीक्षा मेच्या शेवटी किंवा जूनमध्ये होईल. धन्यवाद.